अरे वा. आणि जायचं म्हणलं बघा पहिल्यांदा. हा. तर गेले आपलं असंच युट्यूबला बघून चिनीनी गेले होते. अच्छा अच्छा. हा. आणि गेल्यानंतर ना मग म्हटलं आपलं परत माझ्या मनात आलं आपल्या 5 आरत्या कराव्या त्या. हा हा हा. असं सहज मनात आलं आणि 5 आरत्या म्हणता म्हणता तुम्हाला सांगते स्वामींनी इतकं पटपट पटपट सारखं बोलवलं. अरे वा. ती प्रकट दिनाचं पारायण बी 3 दिवसाचं केलं तिथं मी. अरे वा. हो स्वामींनी घेतलं करून 3 दिवसाचं बी स्वामींनी इच्छा लगेचच पूर्ण केली. ओ. परत तुम्हाला जानेवारीत मी पहिल्यांदा गेले होते 20 तारखेला. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा आरतीला. युट्यूबला बघूनच आपलं आणि तुमचं पण सारखा अनुभव ऐकत असते मी. अरे वा. हा सारखे रोज ऐकत असते. 2 वर्ष झालं. अच्छा अच्छा. हा हा हा. स्वामी सेवा 2 वर्ष झालं करतो माझी बहीण आणि मी. अरे वा. आणि मग बघा पहिल्यांदा प्रकट दिनाचं 3 दिवसाचं पारायण केलं. हा. परत लगेच मार्च महिन्यातलं पुण्यतिथीचं 8 दिवसाचं केलं. ओ. म्हणजे किती स्वामींनी इतकं पटपट लगेच इच्छा पूर्ण केली. करून पहिल्यांदा घेतलं. गेली तेव्हा माळ पण पहिल्यांदा गेली तेव्हा घालून आली. 25 वर्षाची इच्छा ती पहिली पूर्ण केली स्वामींनी. वा. बघा ताई. हो. आणि दुसऱ्या ह्याच्या टायमाला पारायणाच्या टायमाला दादांचा 32 दिवस उपवास होता. हो. आणि येताना मला दादांना विचारताना मला रडायचं आलं. खरंय. कारण अहो ती बोलायचं का नाही तर इतकं बोलायचं की त्यांनी अगोदर काय केलं होतं पाणी पण घेणार नाही असं हे केलं होतं संकल्प 30 दिवस. हो हो. पाणी बी घेणार नाही पण त्यांचं ती सेवेकरी काय म्हणले नाही दादा तुम्ही पाणी तरी घेतलंच पाहिजे. बरोबर. म्हणून त्यांनी परत 8 दिवस शिक्षा म्हणून पुन्हा 8 दिवस वाढवले. अरे बापरे. हो. आणि मग त्यांनी कितीतरी दिवसात संकल्प केला परत 32 दिवस केलं मग ते 8 दिवस थोडं वाढवून शनीने. बापरे. हो. आणि मग काय ती आणि जायचं पण नाही तर सलाईन ही लावायला सुद्धा जायचं नाही तर काय नाही तर. सलाईन पण जात नव्हती. म्हणजे जात नव्हतं व ती. आई गो. पोरं म्हणायची ना पाणी बी नाही काय नाही म्हणल्यावरनं. हो. आणि ती बोलायला लागलं का नाही असं सांगायला लागलं ना. पारायणाच्या वेळेला की ती उभं राहायचं ती आम्हालाच कसं वाटायचं नुसतं डोळ्यातनं पाणी यायचं बोलायला लागलं की. त्यांचा एक सेवेकरी पहिल्या सुरुवातीचा आहे ना ओंकार म्हणून तो आता नोकरी जॉबला लागलाय. तर त्या ओंकारला आम्ही असं खुनवायचो की पाणी तरी द्या दादांना म्हणून सुनील. पाणी बी घ्यायचं नाही तो. खुर्ची दिली तर खुर्ची बी बसायचं नाही तर. बापरे. असलं दादांचं. हो. आणि दादा जी बोलतेल का नाही ती अगदी स्वामींचं केंद्रीय दादांचं दोघांचं सारखंच आहे. हो. ती जी बोलतेल का नाही तेच होतं अगदी. अगदी. ती जी बोलते ती स्वामी बोलते असं होतं. खरं खरं ताई. हो खरंच आहे. खूप छान ताई मी शेअर करते. हो. आणि काय झालं माहितीये का मला एक जण असंच इथं काय म्हणलं मी म्हणजे पहिल्यापासून काय करते माहितीये का आपलं गुरुवारचं व्रत करायची शुक्रवारचं व्रत करायची. अरे वा. मला एक जण आपलं ही स्वामींचं माहिती नव्हतं तेव्हा 20 वर्ष 25 वर्षापूर्वी शेतातनं रोज जायचं शेतातनं आल्या संध्याकाळी ती करायचं ह्याचं गुरुवारचं व्रत करायचं लक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं करायचे 11 शुक्रवार असं असलं करायचे. हरिपाठाला जायची. हो. अरे वा. हरिपाठ पण आपलं इथं असायचं आमच्या इथं मंदिर विठ्ठलाचं तिथं हरिपाठाला पण मी जात होते. असलं मी देवाचं करायची. आणि एक जण मला काय म्हणला तिथं आपलं केंद्र दिंडोरीचं आहे ती गावोगावी झाली ती यायला आपलं केंद्र बारकी 100-125 लोक असते ती. तर तिथं या आरतीला मी म्हणलं आता आपण एवढं स्वामींचं करतोय तर काय तेव्हा इथं जवळच आपलं जायचं तर इथलं एक पोरग जात होतं त्याच्याबरोबर मी जात होती त्याची मंडळी मी आपलं मोठ्या गाडीतनं तो न्यायचा मला. तर त्याला ती एक पोरग काय म्हणलं कशाला त्या बायला निघतोय ती लिंबू नारळ लिंबू मिरची असं काहीतरी त्याला म्हणला. अगो बाई. हो असलं करतील कशाला तिला निघते असं म्हणला तो. आणि मग ते आता आपल्याला ती तसल्याची भीती एकतर मला ती तसलं लिंबू बिंबू कुठं दिसलं तर मी तिथं असलं तर 4 फुटांवर लांबून जाईल. बघा. असला माझा स्वभाव मला ती तसलं आवडत नाही अजिबात सुद्धा. बरोबर. आणि मग ती माझ्या डोक्यातनच जाईना आणि मग मी काय केलं परत गेले मग त्या केंद्रात स्वामींच्या आरतीला मंगळवारची आरती असते तिथं. आणि मग तिथे गेल्यावर स्वामींना म्हणलं स्वामी तुम्हालाच माहिती मी कशी आहे कशी नाही ती. मी पहिल्यापासून काय केलं व्रत वैखल्य केली हरिपाठ केलं सत्संग केलं. आणि आता तुमची जी सेवा करते ती शेवटच्या श्वासापर्यंत सेवा मी करते.
तुम्ही मग मला काय तुमच्या चरणापासून लोटायचं नाही अजिबात सुद्धा. हा, हा, हा. असं आपलं मी स्वामींना सांगितलं, खडी साखर नारळ ठेवली हा. आणि दुसऱ्या मंगळवारी आरतीला संध्याकाळी जायचं तर मला काय झालंच नाही जायला. दुसऱ्या मंगळवारी 1:30 वाजता मी स्वामींना म्हणजे रोजच आपल्याला आता ती सवय हो. लागली का नैवेद्य दाखवायची. बरोबर. पहिली पण मी दाखवायची पण आता पण स्वामींचं करतोय तेव्हापासून पण रोजच. आणि असं मी नैवेद्य दाखवत होती आणि नैवेद्य दाखवला आपला स्वामींचं नाव घेतलं, बाकीच्या देवांचं आपलं कुलस्वामी ही ती आणि सगळ्यांना नैवेद्य दाखवला, जेवले हा. आणि अशी सोफ्यावर पडली होती. आता देवघर आमचं 10 फूट आत किचन मध्ये देवघर आहे हा, हा, आणि हॉलमध्ये मी सोफ्यावर पडली होती. असं अनुभव ऐकत ऐकत आपलं तुमचं हा, हा. शेअर केलेला अनुभव असं ऐकत होते. तर तुम्हाला सांगायचं 1:30च्या सुमाराला देव्हाऱ्यातनं मूर्ती येऊन माझ्या डोक्यापाशी सोफ्याच्या गादीखाली. अय्या. हो. कशी कमालच आली आहे. काय माहिती. हो. आणि आमची मुलगी शिक्षिका आहे. अरे तिच्या वा. 2 मुली आहेत त्या. हा. हा, तिच्या 2 मुली आहेत त्या. हा. तर ती मुलगी आणि तिचं पप्पा त्यांना सुट्टी होती त्या दिवशी. हा. एप्रिल महिन्यातली ही गोष्ट आहे. अच्छा अच्छा. हा, हा. तर ती पाणी प्यायला घरात गेली आणि येता जाता ह्यांचं सारखं सगळ्यांचंच लक्ष जातं देवघराकडे आमचं. बरोबर. हा. तर पोरगीनं बघितलं तर मला म्हणली, आजी अगं म्हणजे मुकुट आहे ना स्वामींना, असं मोत्याचं मुकुट आहे, छोटीच मूर्ती आपली बोटभर. हा, तर ती मुकुट आणि माळ गळ्यात घातलेली हा. आणि आपली छोटीशी गादी घेतलेली मी ती केंद्रातनं, टक्के इकडं 2. तर त्या टक्क्यावर गादीवर स्वामींची ती माळ आणि मुकुट. अय्या. आणि आली मला म्हणली, अगं आजी मूर्ती नाही स्वामींची, नुसतं मुकुट आणि माळच आहे. अरे बापरे. तशी मी पटकन उठली म्हणलं, अगं बाया कुठं गेली मूर्ती. म्हणलं बघू माळ दे मला. म्हणलं जसं गेल्या तसं येतेल स्वामी. म्हणलं मी आता माळ घेऊन सिनेने बसते जप करत. अरे बापरे. असं म्हणलं मी. तर परत बघा तिचा आमच्या नातीचं 7वीला आहे का ती, तिचा असा कोर्स झाला ह्याचा. काय म्हणते ती काहीतरी बघा ती 10,000 रुपये भरून कसा कोर्स करायचे ना, तर ती करती तसलं. तर ती म्हणली थांब मी ध्यानाला बसते. तर ती ध्यानाला बसली. ध्यानाला बसल्यानंतर काय म्हणली, तिला सांगितलं स्वामींनी की मी कुठं नाही म्हणजे ही सारखी म्हणायची ना कोणीतरी नेली का काय, कोणी नेलं, कोणी आलं होतं का काय. तर म्हणलं अगं मी 10 मिनिटं झालं इथं जीवशीने बसली, कोण सुद्धा आलं नाही गेलं नाही. आणि आलं गेलं तरी स्वामींची मूर्ती कशाला कोण नेतं या, आहे का नाही. बरोबर. अशी मी आपली ह्यांना म्हणते या. आणि परत मग तिला सांगितलं की मी बाहेर या हॉलमध्ये बघा म्हणून सिनेमी तिला ती ध्यानाला बसल्यावरनं स्वामींनी सांगितलं. मग बघा आणि मग बघा म्हटल्यावरनं मी काय केलं, मग आम्ही लागलो गाद्या ही बघा टीव्हीच्या मागं अगोदर देव्हाऱ्याखाली ह्याच्या खाली सगळीकडे बघायला लागलो. तर नाही. आणि मग मी जिथं झोपली होते तिथं उजव्या बाजूला माझ्या अशी गादी खाली सोप्यावल्या गादी खाली मूर्ती बसली. हा बघा ना. मग मी परत दादांना सांगितलं, म्हणलं मला तो मुलगा असा म्हणला होता मी खडी साखर ही ठेवून आली तिथं स्वामींच्या पाशी आणि दुसऱ्या मंगळवारी मला साक्षात्कार दिला की तू देऊ नकोस. त्यांचं वाक्य काय, देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. पण ती तसं म्हणल्यावर ती मी डोक्यातनं काढून टाकलं होतं. परत म्हटलं जाऊ द्यात आपल्याला काय करायचं या म्हणा नका म्हणला तरी. आणि परत ती आमची शेजारची ती एक बाय म्हणली की ती आहे का तशी, ती उपास तापास इतकं करती पण तसलं कधीच करत नाही. असं दुसऱ्या 1-2 बायकांनी त्या मुलाला ठेचलं होतं अगोदरच. आणि नंतर मग स्वामींनी ह्यो साक्षात्कार दिला. किती छान. नारळ ही ठेवून आल्या. हो छान. मी शेअर करते ताई. हा चालेल. श्री स्वामी समर्थ.